हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. उन्हाळा एवढा कडक आहे की काहीतरी गार प्यायची इच्छा होते. त्यावेळेस आपण मस्त आता कलिंगडं खूप आलेले आहेत. त्यावेळेस मस्त कलिंगडाचा आपण आज ज्यूस पाहणार. कुठलं मिक्सर नाही, कुठलं ज्युसर नाही, काहीच नाही. अगदी 10-5 मिनटात होणारा आपण हे ज्यूस पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी कलिंगडं घेतलं आहे चिरून. त्यानंतर एक भांडं घेतलेलं आहे आणि ही आपण जे आलं वगैरे किसतात अशी छोटी किसणी घेतलेली आहे. आता हे आपण कलिंगडं सगळ्यात किसून घेऊया. आपण हे असं छानदार असं किसून घ्यायचं. थोडं हळूहळू, म्हणजे बी वगैरे पडले तर आपण हे गाळून घेऊया व्यवस्थित, म्हणून हे छान असायला किसून घेऊया. पहा, या पद्धतीनं असं किसून घेतलं की सगळं ज्यूस असं, कुठलंही याच्यात केमिकल वगैरे वापरायचं नाही. आपण मस्त अगदी नॅचरल हा कलिंगडाचा ज्यूस करणार आहोत. आता आपण असंच कलिंगडं सर्व किसून घेऊया. पहा, सर्व कलिंगड आपण छान असं किसून घेतलं, पाहू शकता. मस्त असं किसून घेतलं आहे. पहा, आपलं ज्यूस तयार आहे. आता त्याला ह्याला गाळून घेऊया. पहा, आपण ज्यूस छान असं गाळून घेतलं, पाहू शकता किती मस्त कलर दिसत आहे. पहा, मस्त अगदी छान असं नॅचरल आपलं ज्यूस तयार झालेलं आहे. आता या चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. थोडं तुम्हाला सपक वाटलं तर तुम्ही थोडीशी साखर पण ॲड करू शकता. लिंबू पाहिजे तुम्ही थोडंसं लिंबू पण ॲड करू शकता. पहा, थोडीशी मी 1 अर्धा चम्मच साखर ॲड करते. पहा, मस्त अगदी छान असं आपलं अगदी 5 मिनटात, कुठला पसारा न करता अगदी 5 मिनटात आपले ज्यूस तयार झाले. कलर किती भन्नाट आला. पहा, मस्त अगदी. त्या वेळेला काय मिक्सरची गरज नाही, लगेच अगदी तुम्ही 1-2 मिनटात असं कलिंगडं किसून छान असं आपलं ज्यूस बनवू शकता. पहा, मस्त. पाहिजे तर यात थोडंसं लिंबू ॲड केलं तर चटपटीत मस्त असं आंबट गोड लागते. मुलांना पण खूप आवडेल. पहा, कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. पहा, मस्त थंड लागण्यासाठी आपण माठातलं पाणी वापरलं आहे आणि एक बर्फाचा तुकडा यात टाकलेला आहे. पहा, मस्त आपलं गारेगार असं कलिंगडाचं ज्यूस, शरबत म्हणा, काय पण म्हणा, एवढं मस्त तयार झालं. पाहू शकता, कलर तर खूप भन्नाट आलेला आहे. मस्त अगदी मुलं तर नक्की आवडीने पितील. हे सगळ्यांना आवडेल घरातल्यांना. आणि मस्त अगदी 5 मिनटात तयार होणार आहे. पहा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.